नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तर आमचा त्र्यंबकेश्वरला होता दिवस दुसरा आणि सकाळी सकाळी आवरलं, रूम सोडली आणि आम्ही आलो श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे. 12 ज्योतिर्लिंगांपैकीचे एक ज्योतिर्लिंग आहे, तिथे दर्शनाला नेहमी येतो दर महिन्याला, परंतु गर्दी असते आणि धावपळीची वेळ असते, त्याच्यामुळे दर्शन काही होत नाही. यावेळेस निवांत होतो, एक दिवस आमच्याकडे जास्तीचा होता, तर म्हटलं चला दर्शन घेऊनच जाऊया. तर महाराजांचा इथे शृंगार झाला आणि इथे आम्हाला टी व्हीमध्ये दिसत होते, तर तेच दर्शन आम्ही घेत होतो. बघा, दर्शनाची लाईन अशी लंबी होती, जवळपास 4 तास झाले. त्याच्यानंतर मंदिराचं आम्हाला दर्शन झालं. फक्त मंदिराचंच झालं, मंदिराच्या गाभाऱ्यात अजून जायचंच होतं आणि गाभाऱ्यात जायला निघालं. समोर बघा किती गर्दी दिसते. मंदिर फार जुनं आहे, प्राचीन आहे आणि आजूबाजूला असणार निसर्गरम्य वातावरण असं मनाला प्रसन्न करून टाकतं. दर्शन घेऊन फार छान वाटलं. पाहिजे तसा आनंद तर होतोच. तर समोर दिसत आहेत नंदी महाराज आणि नंदी महाराजांच्या कानामध्ये सांगावं तेवढं कमीच आहे. मी इथे काहीतरी सांगत होती, इच्छा पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला नक्की कळवेल. तर तुम्ही देखील दर्शन घेतलं आहे का? घेतलं नसेल तर इथनंच घेऊन घ्या, कारण की गाभाऱ्यात गेल्यानंतर देखील आपल्याला अगदी जवळून दर्शन होत नाही. व्हिडिओ कसा वाटला